नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त असं द्या. आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरु चरित्र कथासारमधील अध्याय 12वा गुरु परंपरा कथन हा अध्याय चालू करत आहोत. तत्पूर्वी मी श्री गुरुदत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे. अध्याय 12वा गुरु परंपरा कथन. श्री गुरु मातेला म्हणाले, तू आम्हाला थांबायला सांगतेस, पण जीवनाचा काय भरोसा. हा देह क्षणभंगूर आहे, त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोवर पुण्यमार्गे राहावे. जो चिरंजीव आहे त्याला तुझा उपदेश सार्थ आहे. क्षणोक्षणी आयुष्य कमी होत जाते, त्यामुळे पूर्व वयातच धर्मकार्य करावीत. सूर्य जसा मार्गक्रमित असतो तसेच आयुष्य कमी कमी होत जाते. पानांच्या टोकावर पाण्याचे थेंब जसे टिकून राहत नाही तसे जीवनाचे आहे. झाडावरील पिकलेले पान केव्हा गळून पडेल याचा नेम नाही, तसेच जीवनाचे आहे. यासाठी या देहावर विश्वास ठेवू नये. याला मृत्यू आहे, म्हणूनच धर्मकार्याचा आरंभ लगेचच करावा. नदीचे पाणी समुद्रास मिळाल्यावर जसे पुन्हा परत येत नाही तसे गेलेला काळ परत येत नाही. बायको, मुले, धन, दौलत, घर हेच आपले जीवन असे जे समजतात ते पशु समान आहे. उद्या पुण्यकर्म करू म्हणून दिवस ढकलण्यात दिवस निघून जातील, पण शेवटी यमाला दया येणार नाही, म्हणून उद्याऐवजी आजच पुण्यकर्म करावे. हा संसार म्हणजे एखाद्या फुलाप्रमाणे आहे, ते जसे वाळते तसाच देह पण. वीज जशी चमकते व क्षणात लुब्ध होते तसा हा देह आहे, याचा भरोसा देता येत नाही. अशी नाना प्रकारची उदाहरणे नरहरी आपल्या मातेस सांगत होता. त्याचे हे बोल ऐकून इतर जण आश्चर्यचकित झाले. शेवटी मातेने एक विनंती केली की, बाळा, तू आम्हाला 4 पुत्र होतील असे भविष्य सांगितलेस, पण या वेड्या मनाचा विश्वास बसत नाही. तो आमचा पुत्र नाहीच, कुलदैवत आहेच, तरी आम्हाला एक पुत्र होऊ दे, मग मी माझी परवानगी देईन. जर माझे वचन मोडून जाशील तर मी प्राणत्याग करीन. हे मातेचे शब्द ऐकून नरहरी हसून म्हणाले, माते, माझे वचन मिथ्या होणार नाही. मी तुला 2 पुत्र होईस तोवर येथे राहीन, मग मात्र राहणार नाही. तेव्हा तू तुझे वचन पाळ असे सांगून ते वर्षभर तिथेच राहिले. त्यांचे वेदाचे आगात ज्ञान पाहून विद्वान चकित होत ते तिथेच वेदाध्ययन करू लागले. विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. नंतर त्याची मातेला 2 जुळ्या पुत्राची प्राप्ती झाली. ती बालके 3 महिन्याची झाली तेव्हा ते आपल्या मातेकडे आले व म्हणाले, माते, तुझी मनोकामना पुरी झाली. तुला दीर्घायुष्य पुत्र प्राप्त झाले. यानंतर आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. सर्व आपत्ती सुखी दीर्घायू ज्ञानी व तुम्हाला सुख देणारी निभसतील. आता आम्हाला निरोप द्यावा. माता पित्याने त्यांची चरणी मस्तक ठेवले. माता म्हणाली, तू आमचे कुलदैवत आहेस. माया मोहात गुरपटवून तुझा महिमा विसरून गेलो. तुला कधी रागावलो, कठोर बोललो, जेवणा झोपण्याची आबाळ केली असेल तर क्षमा कर. जेवणा झोपण्याची आबाळ केली असेल तर क्षमा कर. प्रदोषकाळी केलेली शिवा आराधना तुझ्या रूपाने फलरूप झाली. आता आमची काय गती, आमचा उद्धार कर. या महाधुरंधर संसारी जर तुझे दर्शन होत राहील तर तरुण जाऊ. नरहरीचे वचन दिले की ज्याच्या वेळी आपण माझे स्मरण नरहरीने वचन दिले की ज्याच्या वेळी आपण माझे स्मरण कराल त्यावेळी मी आपणास दर्शन देईन. आपण प्रदोषकाळी शिवाची पूजा केलीत, यास्तव आपल्याला पुनर्जन्म नाही. शंकराची आराधना करून आम्हास अवतार घडविलात. आता आम्हास निरोप दे. 30 वर्षानंतर मी पुन्हा आपल्या भेटीस येईन. आता मी बद्रिका वनी जाऊन सिद्ध दर्शन घेणार आहे. मातेचा निरोप घेऊन ते निघाले. त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली. ते उलटसुलट बोलू लागले. कोणी मातापित्यांना कठोर म्हणू लागले, तर कोणी त्यांना ईश्वरी अवतार. गावाच्या सीमेपर्यंत मातापित्यांनी सोबत केली. तेथे त्याने श्रीपाद, श्रीवल्लभ व दत्तात्रय स्वरूपात दर्शन दिले. मातापित्यांनी चरणी दंडवत घातले व परत मागे आले. नरहरी पुढील प्रवासास निघाला.
ते बद्रिकारण्य निघालेले होते, पण काशी क्षेत्री आले. त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठाने आरंभिली. अष्टांग युगाने तपाचरण केले. त्यांचे तपाचरण विद्याशास्त्राचे अगाध ज्ञान पाहून काशीतील दुसरे तापसी मनी आश्चर्य करीत. त्या तपस्यामध्ये कृष्णा सरस्वती नावाचे एक वयस्कर येते होते. ते ब्राह्मणाने होते. त्याने तपाचरण पाहिले व इतरांना सांगितले, याला नर म्हणू नका, हा अवतार पुरुष आहे. हा जगाने वंदन करण्यास योग्य आहे. याचे लहान वय पाहून त्याला नमनातून नमस्कार करा. हा आम्हास वंदनीय आहे. तापस्थानी विचार केला की याने जर संन्यास घेतला तर आपोआप तो सर्वांनाच वंदनीय होईल. यांचे ज्ञानाचा फायदा सर्वांना होईल. कलियुगात संन्यास धर्माचा जो लोभ होत चालला आहे तो थांबेल. परंपरा पुन्हा उजळून निघेल. असा विचार करीत सर्वजण त्यांच्याकडे आले व लोकानुग्रहानिमित्त संन्यासाश्रम स्वीकारावा अशी विनंती करू लागले. ते म्हणाले, या कलियुगी संन्यासी म्हणून आमची निंदा होत आहे. या मार्गाची स्थापना शंकराचार्यांनी केली. या आश्रमाचा उद्धार करण्यास, सकळ जणांना उपकार करण्यास आपण संन्यासीकडून विधिवत संन्यास भिक्षा घेतली. यावर नामधारकाने प्रश्न केला, नरहरी हे दत्तात्रेयाचे अवतार होते आणि ते स्वतःच गुरु होते, मग त्यांनी दुसरा गुरु का केला? सिद्धमुनीने उत्तर दिले, राम हा विष्णूचा अवतार होता, पण त्याने वशिष्ठांना गुरु केले. कृष्ण हाही विष्णूचाच अवतार होता, पण त्याने संदीपनींना गुरु केले. मनुष्य अवतार झाल्यावर गुरुची आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी कृष्ण सरस्वतीला गुरु केले. नामधारकाने मग कृष्ण सरस्वतीचे मूळ पीठ सांगण्याची विनंती केली. सिद्ध म्हणाले, मूळ गुरुशंकर, नंतर विष्णूचा शिष्य ब्रह्मा, गुरु वशिष्ठ, त्याचे शिष्य पराशर, त्यांचा शिष्य विष्णू अवतार व्यास, व्यासाचा शिष्य शुकमुनी व त्याचे शिष्य गौडपाद आचार्य, त्याचे शिष्य आचार्य गोविंद व त्याचे शिष्य आचार्य शंकर. तेथून पुढे विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधनगिरी, सिद्धगिरी, पुढे ईश्वर तीर्थ, त्याचे शिष्य नरसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, आरतीतीर्थ, विद्यारण्य, त्याचे शिष्य मर्यानंद, पुढे देवतीर्थ, सरस्वती, पुढे सरस्वती, यादवेंद्र. ही झाली गुरुपरंपरा. यात वेद मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती होय. त्यांच्याकडून नरहरीने संन्यास दीक्षा घेतली व नरसिंह सरस्वती हे नाव धारण केले. काशी क्षेत्री श्री गुरु समस्त वेदांचा अर्थ समजावून सांगत त्याचे ज्ञान पाहून शिष्यासह बद्रिकावनी गेले व तीर्थाटन करू लागले. फिरत फिरत ते गंगासागराला आले. तेथून ते प्रयाग क्षेत्री आले. त्या ठिकाणी माधव नावाचा एक ब्राह्मण त्यांना येऊन भेटला. त्याला ब्राह्मणाचा उपदेश देऊन संन्यास आश्रमाची दीक्षा दिली. त्याला माधव सरस्वती असे नाव ठेवले. त्यांच्यावर नरसिंह सरस्वतीची विशेष कृपा होती. अशा रीतीने त्यांनी बरेच शिष्य गोळा केले. आता त्यांचे पुढील चरित्र आहे. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. पुंडलिकावट श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज, गोपाळकृष्ण महाराज, सांबशिवार महादेव, कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुदेव दत्त.